वारकरी मित्रांनो, मी आता पंढरपूर मधल्या पिण्याचे जे पाण्याची सुविधा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्या पिण्याच्या टँकरच्या समोर आहे. माझ्यासोबत काय वारकरी येते खऱ्या अर्थाने हे नेमकं पाणी पिण्यासाठी आहे का, वारकरी ते पाणी पितात का, हे मी सांगण्यापेक्षा त्यांच्याकडून ऐकून घेऊया. दादा काय सांगता, हाय प्यायचं पाणी चांगलं? इथं तुम्हाला लिहिलेलं तर सांगतो साहेब, इथं लिहिलेलं दाखवत आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा. पण मला वाटतं हे बॅनर, हे विचार कोणाचे इथं नेमके, हे बॅनर लावा आणि पिण्याचे पाणी लिहा. मला वाटतं हे हातपाय धुण्याचे पाणी असं काहीतरी लिहा पाहिजे होतं. प्यायला पाणी चांगलं इथं असं लिहा पाहिजे होतं, नाहीतर हे मुळात हे बॅनर इथं लावायला पाहिजे नव्हतं, कारण पिण्याचं पाणी नाही ना. आता हे जर इथं बॅनर लावलं नसतं तर मी तुम्हाला म्हणलो असतो का हे पाणी पिण्याचं आहे, म्हणजे पिण्या लायकीचं नाही असं म्हणलो असतो का? म्हणजे कारण इथं नावच नाही ना, पण इथं लिहिलेलं आहे हे पिण्याचं पाणी आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही हे पिण्याचं पाणी वारकऱ्यांना देताय, हे पाणी तोंडात पण घाल वाटत नाहीये. नाही, पिण्याचं पाणी नाहीच ना, ते लिहिलं तिथं, पण पिण्याचं पाणी नाही. असंच कुठं भरून आणलंय? असंच भरून आणले, वड्याचं तळ्याचं वगैरे असंच आणलं. एवढा निधी जातोय कुठं? लय निधी आलाय आपल्या पंढरपूरला वारीसाठी. साहेबाच्या खिशात जाते, आमदार खासदार फोडण्यात जाते, पक्ष वाढवण्यात जाते. वारकऱ्यांसाठी सोय नाही, वारकऱ्यांसाठी नाही. काय प्यायची पाण्याची काय सोय इथं, काय केली इथं? पिण्याच्या पाण्याची काय सोय नाही. अशाच कुठं कुठं 2-4 किलोमीटरवर कुठं 10 कॅनी आहेत, त्या मला वाटते त्या पण संपल्या की त्यात हेच पाणी भरत असतील आणि वाटत असतील. बाकी काय सोय सुविधा काय? कुठून आलाय? आम्ही हिंगोलीवरून आलाय. आता इथं बघितलं, आता इथं तुम्ही दर्शन दाखवा, इथं सोयी कुठे दिसते दर्शन लागेल? मग तुम्हाला वरती मंडप दिसत नाही, पायात खाली काय टाकलं? काहीच सोय नाही, काहीच सोय नाही. तुम्ही दाखवा ना, कॅमेरामध्ये दाखवा ना, पहा ना, काहीच सोय नाही. काय पण सर्व जे आहे ते बारी लागलेले जे माणसं आहेत, वारीसाठी आलेले सर्व सामान्य माणसं आहेत, शेतकरी माणसं आहेत, गोरगरीब माणसं आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, ग्रामीण भागातले माणसं आहेत. हे जे मोठमोठाले जे आहेत हे व्हीआयपी लोक, आमदार खासदार, हे असे पायी चालतात का? आता हे जे लिहिलंय या बॅनरवर, हे पिण्याचे पाणी हे बरोबर. तर माझी एक विनंती, हे पिण्याचे पाणी आहे ना, हे समजा त्याच्या कार्यकर्त्यांनाच लिहिलेले आहेत ना, हे विचारता यायचेच आहेत ना, दिमाग त्यांचं चालवलं आहे. असे बॅनर छापा, ऍडव्हर्टाईज करा, जाहिरात करा. तर मला वाटतं हे मुख्यमंत्री साहेबांनो, उपमुख्यमंत्री साहेबांनो, हे एकदा हे पाणी येवावं आणि माझ्या देखत फक्त एक घोट पाणी पिऊन दाखवा. मी आयुष्यभर मतदान त्यांनाच करणार. पाण्याचा घोट पिऊन दाखवायचं, आयुष्यभर मतदान त्यांनाच करणार. पाऊली प्यायला पाणी चांगलं आहे, बघितलं? मी नाही ना पिला. बघा बरं टेस्ट करून. बघा एकदा पिऊन बघा पाणी कसं आहे, सांगा आम्हाला. फिल्टरचं पाणी काय वापरायसाठी चांगलं आहे का आजारी पडते पाण्यात, तुम्ही सांगा. बोरिंगच वाटतंय. फिल्टर काय नाही? नाही, काहीच नाही. आजारी पडणार नाही पाणी पिलं माणसं? हो. त्या खरं तर प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला वारकऱ्यांच्या बघायला मिळते. त्या खऱ्या अर्थानं एवढा निधी आपला पंढरपूरसाठी वारकऱ्यांसाठी या ठिकाणी केंद्र शासनाकडून येतोय, नगरपालिकेला निधी येतोय. साधी पिण्याच्या पाण्याची जर सोय तुम्ही करत नसाल तर वारकऱ्यांचा आक्रोश रोज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी मोठा लाट तुम्ही बॅनर लावलाय, तुमची जाहिरात मोठी केली आहे, तिथे तुम्ही सगळ्याला दिसता, इथं वारकरी तुमच्याकडे बघते ते, आणि तुमच्याकडे बघून इथं वारकरी या ठिकाणी बाटली भरून पाणी घेते, पाणी फेकून देते ते, कारण हे पाणी पिण्याचं नाही, हे पाणी फक्त पाय धुण्यासाठी पाण्याचा वापर या ठिकाणी केला जातोय, असं वारकरी या ठिकाणी सांगते ते. आता बऱ्याच महिला देखील आपण त्या ठिकाणी बघितले, पण पाण्यासाठी येतात. आता इथं बघितलं तर जवळपास पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही, पण हा टँकर बघितल्यानंतर, इथे बाटल्या घेऊन आल्यानंतर लक्षात येतं की पिण्याच्या पाण्याची सोय आहे, परंतु पाणी ज्यावेळेस तोंडात जाईल त्यावेळेस वारकरी त्या ठिकाणी नक्की आजारी पडेल का, काय अशा अवस्था त्या वारकऱ्यांची होते. वारकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला नक्की सामोरं जावं लागेल. वारकरी म्हणतोय की तुम्हाला एवढा निधी सरकारकडून दिला जातोय, त्याचा योग्य वापर का केला जात नाही? आता ह्या भागामध्ये बघितलं तर या वारकऱ्यांना कोणतं वरती छत नाही, पायामध्ये काय टाकलं नाही. जर या ठिकाणी आता बघितलं मोठं ऊन पडलंय, या उन्हामध्ये वारकऱ्यांना हे सगळं सहन करावं लागतंय. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आणि या सगळ्या रोषाला सरकार त्या ठिकाणी समोर जावं लागेल. साध्या पाण्याची जर तुम्ही सोय करत नसाल, आणि याचं वाक्य एक महत्वाचं होतं की सरकारनं जर किंवा मुख्यमंत्र्यांनी याचा एक घोट पिऊन दाखवला तर मी आयुष्यभर मतदान मुख्यमंत्र्यांना करेल. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांच्या बघायला मिळते. या वारीमध्ये वारकऱ्यांच्या चांगल्या सोयी झाल्या पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी असेल, प्रशासन असेल, योग्य काळजी घेऊनच या ठिकाणी वारकऱ्यांना सोय तुम्ही केली पाहिजे. त्यामुळे संख्येसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.